हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. तर आज स्टोरी टाईम बोला की छोटासा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. तर ॲक्नेबद्दल आहे. तर आपल्या आजूबाजूला नेहमी असं होत असतं की नवीन प्रॉडक्ट्स येत असतात. मार्केटमध्ये नवीन प्रॉडक्ट्स येत असतात. लोकं वापरायला स्टार्ट करतात. त्यांना चांगला अनुभव आला की ते आपल्याला पण सजेस्ट करतात की हे वापरून बघ. आणि त्यांचाही हेतू चांगलाच असतो की तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत, ॲक्ने म्हणा किंवा डार्क स्पॉट्स जे काही आहे ते कमी व्हावं. आणि मग आपल्याला पण कोणीतरी सारखं बोलतंय की वापरून बघा. आपण त्यांना ओळखतो तर आपण बोलतो की चल एकदा ट्राय करून बघूया आपण की आपल्या स्किनवर वर्क होतंय का. तर असंच काहीतरी माझ्यासोबत पण झालं होतं. तर एक क्रीम येते अजून पण एका ट्रान्सपरंट छोट्या डब्बीमध्ये. त्याच्यावरती काही लेबलिंग नसतं. म्हणजे त्याचं नाव काय, ती क्रीम कशापासून बनली आहे, काय प्रॉडक्ट्स, काय इन्ग्रेडियंट्स लाईक वापरले गेलेत ती बनवण्यासाठी, त्याच्यावर काही नसतं. एक ट्रान्सपरंट डब्बी असते आणि त्याच्यात ती क्रीम असते. तर असंच मला पण सजेस्ट केलं होतं की छान आहे, साईड इफेक्ट्स नाही आहेत किंवा त्याच्यामध्ये काही केमिकल्स नाही आहेत, सगळं नॅचरल इन्ग्रेडियंट्सनेच बनवलं आहे असं वगैरे. तर मग मी पण म्हटलं की ठीक आहे, एवढं बोलतात तर आपण एकदा वापरून बघू असं मी म्हटलं. आणि मग मी स्टार्ट केली लावायला. आणि माझी स्किन ॲक्ने प्रोन होती आधीपासूनच. ठीक आहे. तर मग मी स्टार्ट केलं लावायला आणि काही दिवसात माझ्या स्किनमध्ये एवढा डिफरन्स आला होता. मी असं बोलत नाही की मला काहीच फरक नाही पडला त्या क्रीमने. पडला. व्हिजिबल डिफरन्स होता. एवढा डिफरन्स होता की मला माझ्या कॉलेजमध्ये ऑलमोस्ट 60% लोकं विचारायला स्टार्ट केलेलं त्यांनी की तू काय करते आहेस? तू काही ट्रीटमेंट घेतली आहेस का? एवढा स्किनमध्ये बदल कसा आला? एवढी स्किन क्लिअर कशी झाली? वगैरे, वगैरे. तर तेव्हा मला पण वाटलं की छान आहे. काम करते आहे माझ्या स्किनवर पण. मला पण डिफरन्स दिसतोय. असं सगळं झालं आणि मी घरी गेले. आणि मी घरी गेल्यावरती ऑब्व्हियसली काही लोकं तेव्हासुद्धा होती, जी मला बोलत होती की "युगा नको वापरू, कारण त्याच्यावर काही लेबलिंग नाही आहे, काय प्रॉडक्ट्स." अशी पण लोकं होती. पण माझं असं होतं की आता मी घेतलीच आहे एक डब्बी, तर मी ती फुल यूज करून बघते काय इफेक्ट होतोय. तर मग मी घरी गेले आणि माझ्या मम्मी पप्पांना पण असा डिफरन्स नाही का एकदम कळून येत होतं की काहीतरी केलंय. तर मग मला बोलले, माझे पॅरेंट्स पण बोलले की नको यूज करू, त्याच्यावर काही लेबलिंग नाही आहे, काही नाही आहे. तर मग मी घरी होते ऑलमोस्ट 15-20 डेजसाठी. तर मग मी घरी यूजच नाही केली. मी सोडून दिलं यूज करायचं. आणि हॉस्टेलला आल्यावर मला इतके पिंपल्स आले होते, इतके पिंपल्स, लाईक लिटरली माझा चेहरा फुल पिंपल्सने भरला होता. आणि मला आधीसुद्धा पिंपल्स यायचे, पण असे यायचे नाहीत जे मी तेव्हा बघितले. आणि एवढे पेनफुल पिंपल्स होते. साधा आपला टच करतो ना आपण, कधी चुकून हात लागतो फेसला, तर एवढं दुखायचं. असे खूप पेनफुल पिंपल्स अचानक आले मला. आणि एकदम लाईक असं नाही की एक आला मग दुसरा, असं नाही, एकदम भरून गेलं होतं लाईक फेसवरती. तर मग मी आले इथे. मग सगळ्यांचं आणि थोडं मला पण पटायला लागलं की हे त्या क्रीममुळेच झालं असणार आहे. कारण की जोपर्यंत मी ती क्रीम वापरत होते तोपर्यंत एकदम छान क्लिअर स्किन होती. पण जसं मी ती क्रीम वापरायला सोडली, एकदम पिंपल्स यायला स्टार्ट झाले. तर तो एक डिपेंडन्स असतो, तो आला होता मे बी. तर मग मला सगळे बोलले की बघ असं असं होतं, म्हणजे ते तू वापरतच राहायला पाहिजे कंटिन्युअस फॉर लाईफटाईम, तर तुला त्याचे रिझल्ट दिसणार. जर तू ते सोडलंस तर ते पुन्हा पुन्हा तसंच पिंपल्सचा प्रॉब्लेम येणार आणि तो खूप वर्स्ट होत जातो. लाईक मला पिंपल्स यायच्या आधी माझे ॲक्ने प्रोन स्किनसुद्धा होती, मी मान्य करते. पण असे पिंपल्स नाही यायचे मला एवढे दुखणारे. तर मग झालं, पिंपल्स यायला स्टार्ट झाले आणि मी स्वतः मग म्हटलं की ठीक आहे, आता नाही वापरायचं, आपण सोडून देऊ.
तर मग असं ठरवलं मी की त्याला आपण थोडा वेळ देऊया हील व्हायला. आणि मी माझे सगळे जे बोलतो आपण बॅड हॅबिट्स, जसं की मी पाणी खूप कमी प्यायचे, तर मी माझा वॉटर इंटेक वाढवला. खूप फ्रुट्स खायला स्टार्ट केलं. तर मी सकाळी माझा दिवसाची सुरुवातच चहाने व्हायची, तर मी तो पहिला सकाळचा चहा बंद केला. मी गरम पाणी प्यायला लागले. असं थोडे जेवढे माझ्याकडून चेंजेस होऊ शकत होते मी केले. आणि मला दाखवायचं होतं डॉक्टरला, होमिओपॅथिक डॉक्टरला कन्सल्ट करायचं होतं ह्या प्रॉब्लेमसाठी. मेडिसिन्स चालू करायच्या होत्या, बट मला वेळ नव्हता मिळत. कारण की आमचं एकदम फायनल जे एंडचं असतं जर्नल चेकिंग फायनल इयरचं, ते सगळं चालू होतं, जर्नल कम्प्लिशन वगैरे. तर एक दिवशी फॉर्च्युनेटली आम्ही असंच जर्नल चेकिंगला गेलो होतो. आणि तिथे मला डॉक्टरांनी विचारलं, म्हणजे ते डॉक्टर्सच आमचे टीचर्स आहेत, तर त्या डॉक्टरनी मला विचारलं की काय झालं, एवढे ॲक्ने कसे आले अचानक वगैरे. तर मग तिथे माझं ते पण काम झालं की मला कन्सल्ट करायचंच होतं कोणाला तरी. तर मग त्यांनी मला मेडिसिन सजेस्ट दिली. मी ती घ्यायला स्टार्ट केली आणि मला खूप चांगले रिझल्ट आले. डिफरन्स दिसला की हां, माझे पिंपल्स, ॲक्ने कमी होत आहेत. तर मग मी अजून पण फॉलोअपवर आहे. मी मेडिसिन घेते आहे आणि तुम्हाला पण दिसू शकतं की डिफरन्स आहे. मी जेवढं तुम्हाला एक्सप्लेन केलं, माझा चेहरा फुल पिंपल्सने भरला होता. तर आहे, म्हणजे अजून पण पिंपल येत आहेत, बट एवढे पेनफुल नाही येत आहेत. पेनफुलच नाही येत आहेत मेन थिंग म्हणजे. आणि असे एकदम खूप नाही येत आहेत, थोडे येत आहेत. तर मला रिझल्ट्स मिळत आहेत. तर जेव्हा पण तुम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट स्टार्ट करता, तुमच्याकडे 2 गोष्टी पाहिजेत. फर्स्ट आहे पेशन्स आणि दुसरा आहे ट्रस्ट, विश्वास. तर तुम्हाला असं नाही आहे की एकदम फास्ट रिझल्ट्स येतील, पण रिझल्ट्स येणार आहेत हे 100% आहे. तर तुम्हाला पेशन्स ठेवायचं आहे, तुम्हाला फॉलोअप द्यायला यायचं आहे डॉक्टरकडे टाईम टू टाईम, तुम्हाला मेडिसिन्स वेळेवर घ्यायच्या आहेत. तर हे सगळ्या तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज बनतात. तर तुम्हाला ऑब्झर्व पण करावं लागेल. तुमच्या स्किनमध्ये जे छोटे चेंजेस होणार आहेत, ते सगळं तुम्हाला ऑब्झर्व करून तुमच्या डॉक्टरला सांगायला लागेल. कारण एकदा का तुम्हाला डॉक्टरांनी 15 डेजची मेडिसिन दिली, की मग तुमची तिकडनं रिस्पॉन्सिबिलिटी चालू होते, की तुम्ही ते 15 डेज मेडिसिन प्रॉपरली वेळेवर घ्यायची आहे. तुम्हाला 15 डेजमध्ये काय चेंजेस दिसत आहेत ते तुम्हालाच कळणार आहे. तर तुम्हाला ते नोट डाऊन करून तुम्हाला डॉक्टरला सांगायचं आहे. ठीक आहे. तर हे सगळी तुमची पण रिस्पॉन्सिबिलिटी असते थोडी. ती तुम्हाला मेंटेन करायची आहे. ती तुम्हाला घ्यायची पण आहे रिस्पॉन्सिबिलिटी. कारण तुम्हाला ठीक व्हायचं आहे, तर तुम्हाला थोडी मेहनत तर करावी लागेल. पेशन्स पाहिजे, ट्रस्ट पाहिजे. कारण की जर तुम्ही मेंटलीच असे प्रिपेअर्ड आहात की काहीच होणार आहे होमिओपॅथीने, तर नाही चालणार आहे. तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे. तुम्हाला विश्वास दाखवायचा आहे की तुम्ही जी ट्रीटमेंट घेताय त्याने तुम्ही बरे होणार आहात. या स्टोरीमधून काय कन्क्ल्युजन घ्याल, तर हेच की असे प्रॉडक्ट्स यूज नाही करायचे ज्याच्यावर काहीच मेन्शन नाही आहे, नाव मेन्शन नाही आहे, इन्ग्रेडियंट्स मेन्शन नाही आहेत. तर तुम्हाला जर असेच काही स्किन प्रॉब्लेम्स असतील, तर तुम्ही नक्की होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकता. खूप छान रिझल्ट्स येतात. तुमच्याकडे फक्त पेशन्स आणि ट्रस्ट पाहिजे ह्या प्रोसेसवर. थर्ड इज की माझ्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लाईन आहे, लेट्स एक्सप्लोर, लर्न अँड ग्रो टुगेदर. तर मी ह्या स्टोरीमधून जे काही शिकले ते मी तुम्हाला सांगितलं. आणि असेच नवीन व्हिडिओ येत राहतील, आपण भेटत राहू. जर तुमच्याकडे असा काही एक्सपिरियन्स असेल ॲक्नेचा किंवा काही दुसरं, असेच तुम्ही पण कोणते क्रीम्स यूज केले असतील तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. थँक्यू.